आणि मी वीणा मधुकर वाणी जयसिंगपूरून बोलते. आणि मला माझी मैत्रीण ज्योती जाधव हिने लिंक दिली. मला संधिवाताचा त्रास आहे. खूप दिवसापासून मी ह्याच्यामध्ये आजारमध्ये फार त्रस्त होते. आणि खूप दिवस मला सांगत होते की अ, ह्या फॅमिलीमध्ये जॉईन व्हा, बघा, ऐका, सेशन ऐकायला सांगत होत्या. मग मी थोडे दिवस बर बर म्हटले. नंतर मग मी ऐकायला सुरुवात केली सेशन मध्ये. मग थोडे दिवस झाल्यानंतर एक 4 दिवसाचं हे केले मी, हेल्थ ट्रायल टॉक. पॅक हा, ट्रायल पॅक ट्रायल. केला. हा, शेट्टे हम्म, सरांचं हेल्थ टॉक सेशन केलं. हम्म, मग त्यानंतर मग 4 दिवसाचं कोर्स केले. हम्म, मग त्याच्यामध्ये मला बरं वाटायला लागलं. हम्म. मग मी आता एक 15-20 दिवस झाला आता मी न्यूट्रिशन सुरुवात केले घ्यायला. मग त्याच्यामुळे मला आता एकदम हलका हलका फ्रेश वाटणे, डोक्याचं ताणतणाव कमी व्हायला लागले. आणि माझं मला एकदम हलकं वाटतंय आता. ओके, विनाताई, किती वर्षापासून हा. संधिवाताचा प्रॉब्लेम आहे? मला 17 सालीपासून चालू आहे मला. म्हणजे 9 वर्ष झाली. हो. आणि मी तुमचं वय? सगळं, माझं तुम 53 वय आहे आता. ओके. हा, आतापर्यंत काय काय मला उपचार झाले? गोळ्या चालू आहेत ते? औषध चालू आहेत माझे माझे आणि होमिओपॅथिक पण घेतला मी, त्याच्यावर पण काय मला फरक झाला नाही. मग आता मग ज्योती जाधव यांनी मला अ, हे केल्यामुळे ते मी चालू केले. त्यांनी ओके. ऐकायला सेशन सांगितलं. विनाताई, माझा एक क्वेश्चन आहे बरं का. आता हे बघा, तुमच्या आता डॉक्टरांच्या गोळ्या चालू आहेत तुमच्या? हो, चालू आहे. हा, आता फक्त एकच काम करा, कारण ही हम्म. कंटिन्यू करायला लागलाय. ज्योतिताई हा. तुम्हाला खूप भारी गाईड करतील, त्या हो, पद्धतीनं खूप. कंटिन्यू करा. हा. आता तुम्हाला जो फरक आहे ना, तो हा. पडायला अजून अजून म्हणजे गोळ्या बंद होतात का? होतात. ओके. हा. ह्या गोळ्या 100% संधिवाताच्या बंद होतात. पण कधी? हा. थोडासा वेळ लागतो त्याला. ही हा. मनाची तयारी ठेवा. कारण आपण अन्नाच्या माध्यमातून संधिवात तुमचा बरा होणार आहे. तुमची लाईफस्टाईल, तुमचं खानपान, तुमचे विचार ह्याच्यातनं हम्म. बरा होणार आहे. पण त्याला थोडासा वेळ लागेल. फक्त हम्म. औषधं लगेच बंद करू नका. हा. थोडं दिवस डॉक्टर जोपर्यंत औषधं बंद करत नाहीत, संधिवातवाल्यांनी लगेच बंद करायचं नाही. कारण का हम्म. की तुम्हाला औषध काय दिले माहिती नाही. स्टिरॉइड असेल तर इमिजिएट बंद करता येत नाही. डॉक्टर हळू करतील आणि ह्याच्यामुळं खूप चांगला म्हणजे खूप चांगला रिझल्ट भेटेल तुम्हाला. ओके. हम्म. हम्म. चलो. 4 दिवसाचा ट्रायल पॅक घेतला त्यांनी. ट्रायल पॅकमध्ये खूप चांगलं फ्रेश ट्रायल पॅकमध्ये फ्रेश वाटतं, एनर्जेटिक वाटतं. काय घ्यायला लागलोय, त्याचा इफेक्ट किती होतं हे कळतं. हे आपलं हम्म. अंतिम ध्येय आहे का? नाही. हे फक्त ट्रायल असते. नावातच आहे ट्रायल पॅक. त्याच्यानंतर हम्म. आपल्याला 1 महिना कंटिन्यू करायला लागलो तर 100% मनी बॅक गॅरंटी आहे. हे हम्म. 100% मनी बॅक गॅरंटीवर जेव्हा काम करायचं ठरवतो वीणाताई सारखे लोक, पहिला दुर्लक्ष का करतात? कारण त्यांनी लई केलेलं असतं आणि लई केलेलं असतं आणि त्यांना वाटतं ह्याच्यानं आता काय फरक पडणार आहे? ज्योती काय डॉक्टर आहे का? आता ही मला काय सांगणार? असं आपल्याला वाटतं आणि आपण त्याच्याकडे दुर्लक्ष करतो. पण तुम्हाला बरं करण्यासाठी भगवंत एवढ्या भारी संधी देत असतो. त्या संधीचा हम्म. वापर जो करतो तो 1001% यातनं बाहेर पडतो. स्वतःवर हम्म. ठरवलं तर. आणि विनाताई 100% तुम्हाला ना ह्याच्यातनं बाहेर पडू शकताल. क्रॉनिक आहे, वाढणाराच आजार आहे तो. पहिल्यांदा हम्म. वाढ थांबवणं आणि मग परत रिव्हर्स येणं 2 प्रोसिजर आहेत तुमच्या. त्यामुळे 100% बरं व्हाल. ओके. चलो. बाकीचे थँक्यू जोरदार सर. क्लॅप करू आपण वीणाताईंसाठी. आणि आता आपण बाकीचे सगळ्यांचे हँड्रेज आहेत त्या सगळ्यांना उद्याला आपण तुमचे सगळ्यांचे एक्सपिरियन्स घेऊ. ओके. आशाताई बदामे भारी आवरून बसल्यात. इकडं प्रतिभाताई आहेत.